नमस्कार, आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो तुळजापूरमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर रणजित निंबाळकर सर, जे 2016 पासून या फील्डमध्ये खरं तर त्यांनी काम करायला सुरुवात केली आणि मग रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील, काही कमर्शियल, इंडस्ट्रियल, इन्स्टिट्यूशनल अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर ते काम करतात. तर त्यांचा आजवरचा एकंदर अनुभवाचा प्रवास कसा होता, त्यांचा स्वतःचा प्रवास कसा होता, या सगळ्याबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. पहिला प्रश्न आहे तो म्हणजे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती, म्हणजे तुमची शाळा कुठून झाली, तुमचं कॉलेज कुठून झालं, नंतर जेव्हा सिव्हिल इंजिनिअरिंग करण्याची वेळ आली तर तेव्हा तुम्ही कसं निवडलं की आपल्याला सिव्हिल इंजिनिअरिंग ही स्ट्रीम हवी आहे, का कोणतरी प्रेरणास्थान होतं ज्यांना बघून असं तुम्हाला वाटलं की आपल्यालाही सिव्हिल इंजिनिअरिंग करायचंय, तर ती एकंदर सगळी कशी होती गोष्ट, काय सांगाल? एकंदरीत पाहायला गेलं सर, आमच्या घरातून कोण इंजिनियर नाहीये. मग लहानपणापासूनच ती मनात रुजलं होतं किंवा इंजिनियरच व्हायचंय. मग त्यात सिव्हिल इंजिनियरच का, तर आमच्या एक म्हणजे रिलेशन मध्ये मामा आहेत, मग त्यांच्या थ्रू त्याच्याबद्दल माहिती मिळत गेली. ज्या क्षेत्रात माहिती मिळत गेली त्या क्षेत्रात माणसानं आवड निर्माण झाली त्या क्षेत्रात. मग तिथून धाराशिवला 10वी-12वी झाली. मग तिथून मग नागपूरला डिप्लोमा 10वी बेसवर लागला नाही, मग 12वी बेसवर आम्ही डिप्लोमा नागपूर केला. मग तिथून डिग्रीला जळगावला गेलो, तिथं 3 वर्ष काढलीत. प्रवासाचा विषय कसा होता सर, परिस्थितीची एक पाहायला गेलं तर वडील नसल्यामुळं सगळं आपल्यालाच करणं होतं सर. मी इथून नागपूरला गेल्यावर तिथं 4 वर्ष घरचं कोणी आलं नव्हतं. तिथं सगळं म्हणजे जे काय केलं ते स्वतःच्या ह्याच्यावर केलं सर. त्यामुळे तो पहिल्यापासून तुमचा प्रवास एका अर्थानं प्रवास चालू होता, खडतड माणूस शकता सर. आणि मी एक साधं म्हणतात ना, हिरोचा रोल हा म्हणजे जो देतो देव एका निवडक व्यक्तीला देतो, तो आपल्याला मिळाला म्हणायचं. त्या प्रवासाला आपण सामोरं गेलो सर. क्या बात आहे, क्या बात आहे. पण मला नेहमी असं वाटतं जेव्हा प्रवास खडतर असतो तेव्हा पुढे जेव्हा आपण पोहोचतो तेव्हा आपल्याला खरा आनंद होतो की आपण या सगळ्यातनं आलेलो आहोत. मागं वळून बघतो तेव्हा. आणि माझ्या तसंच तुमचा प्रवास राहिलेला आहे, कारण वेगवेगळ्या शहरात जातो आणि जेवढ्या वेगवेगळ्या शहरात जातो, गावात जातो, तेवढा आपला स्वतःचा अनुभव पण वाढतो. नक्की नक्की. मित्रपरिवार, भाषा झाली. मी नागपूरला गेलो सर, माझी भाषा पूर्ण म्हणजे माझ्या तोंडाकडे बघायचे लोक की काय बोलतो हा, एवढी शुद्ध मराठी, म्हणजे जसं त्यांना वाटत होतं इंडस्ट्रीमधून आला काय की फिल्म इंडस्ट्रीमधून, एवढी मराठी शुद्ध. हा. मग तिथं मला 4 वर्ष तिथं गेले डिप्लोमाला, 1 वर्ष वायडी होतो. मग तिथली भाषा अवगत झाली. मग ती भाषा परत जळगावला चलत नव्हती. मग तिथं अजून खानदेशी भाषा, हे थोडस म्हणजे बरोबर, तिथले रीतिरिवाज म्हणा, परंपरा, रूढी 4 वर्षात माणूस सगळं शिकून जातो. बरोबर आहे. हा जसा एक प्रवास होता तसा पुढचा एक प्रवास असतो, ते म्हणजे ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर जेव्हा पहिली साईट करण्याची वेळ येते तेव्हा कधी कधी स्ट्रगल करावा लागतो, किंवा पहिला प्रोजेक्ट कोण मिळणार, कसा मिळणार, कुठला होणार आणि तो कसा होणार, जबाबदारी आपल्यावर असते पहिल्यांदाच. तर मग ती आठवण काय, पहिल्या प्रोजेक्टची आठवण? डिग्री झाल्यावर विचार केला IAS करायला जायचो सर. मग घरची आर्थिक परिस्थिती बघितली, ती शक्य नव्हतं. मग पुण्याला गेलो. एक PMC कंपनी होती जेम म्हणून, गोदरेजचे अंडर प्रोजेक्ट करते, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी. मग तिथं मी 2 वर्ष प्रॅक्टिस केली आणि पूर्ण रेसिडेन्शियल होते तिथं, अपार्टमेंट सिस्टीम मध्ये. तिथून 2 वर्षानंतर लॉकडाऊनच्या अगोदर, 2-3 वर्षानंतर लॉकडाऊनच्या अगोदर नुकतंच एक मला स्विच करावा वाटला जॉब. नको, ही जायचा टायमिंग फिक्स राहायचा पण यायचा टायमिंग फिक्स राहायचा. कधी 10 वाजायच्या, कॉन्क्रीट चालले की 2-3-4 वाजायच्या. मग त्याच्यामुळे अपचन, तब्येत खराब होणं, ह्या गोष्टी चालू झाल्या. मग तिथून विचार केला, लॉकडाऊनच्या 2 महिने अगोदरच मी स्विच करून आलो आणि नुकतंच लॉकडाऊन पडलं. मग तेव्हा मी ऑफिस टाकलं, तेव्हा ठरवलं की करायचं तर आपल्याच क्षेत्रात करायचंय, गाव सोडून जायचं नाही. तिथून चालू केलं. तामलवाडीला पहिल्यांदा मी ऑफिस टाकलं. तिथं ग्रामीण लेवलवरचे तिथले 5 क्षेत्र पंचकृषीत थोडंसं नाव व्हायला वेळ लागला. 1-2 वर्ष मी तिथं काम केलं सर. मग तिथून मी ठरवलं की आता याच्यावर आपलं भागणार नाही, कुठं ना कुठं आपल्याला एक मोठा एरिया बघावा लागेल जिथं स्कोप आहे आपल्याला. त्या क्षेत्रातून मग परत तुळजापूरमध्ये आलो. छोटी छोटी कामं करत करत मला सुरुवातीला सांगायचा उद्देश म्हणजे एक मित्र असल्यामुळं मला सुरुवातीलाच हॉस्पिटलचं काम मिळालं सर. मला रेसिडेन्शियलचा अनुभव होता अपार्टमेंटचा, आणि कन्सल्टिंग पूर्ण आपण घेतली होती, डिझाईन त्यांनी पुण्याहून घेतल्या होत्या. त्याच्यामुळे तिथून मला प्लॅटफॉर्म चांगला तयार झाला. हळूहळू ओळख वाढत गेली आणि आज स्टेबल आहे सर. कामं भरपूर आहेत आपल्याकडे. लोक एक मुक्ताई कन्स्ट्रक्शन हुडकत येते सर. वा वा वा. त्यामुळे हा एक वेगळा प्रवास आहे कामातल्या संदर्भातला. आता काही तांत्रिक प्रश्नांकडे येऊया या क्षेत्रातल्या, ज्याला तुम्ही रोज म्हणजे हे प्रश्न असतात की जे तुम्हाला रोज प्रश्न पडतात, असे वाले प्रश्न पडतात आणि समोरचे विचारतात पण असे वाले प्रश्न आहेत. तर त्यातला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे कामगारांचा.
कारण हे कामगार म्हणजे केंद्रबिंदू आहे या सगळ्या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीचा, आणि त्यामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं. बरोबर. आणि अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं, आणि तुम्ही कशी ती परिस्थिती साईटवर हाताळता? ऍक्च्युली विषय कसा आहे सर माहिती आहे का, एखाद्याची स्किल माणसाला कशी ओळखायची हे जर कळालं ना, तर माणूस त्या क्षेत्रातल्या त्या माणसाला लावायचं का न लावायचं हे नक्की ठरवणार. आणि आपण ज्या कॉन्ट्रॅक्टरला देतो तर त्याचं कुठं ना कुठं कन्सल्टिंग मध्ये काम बघितलेलं असतं सर. आणि ऍक्च्युली आपण ज्या डिझाईन देतो त्यांना, त्यांच्याकडून ते काम कसं करून घ्यायचं हे आपल्याला पण जमलं पाहिजे तितपत. त्यामुळे ते अकुशल कामगार म्हणजे कसा विषय होतो सर, ते अर्ध माहिती असणारा एवढा धोकादायक असतो सर. आणि त्यातल्या त्यात हे कन्स्ट्रक्शन फील्ड आहे, बरोबर, त्याच्यात तर त्याला हेच नाही सर, चुकीला माफी नाही म्हणल्यासारखा विषय आहे. खरं हे पण वाक्य फार महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न असा आहे की कन्स्ट्रक्शन मध्ये जसा हा एक फॅक्टर आहे, तसा प्लॅन जो असतो, रचना किंवा आराखडा आपण ज्याला म्हणतो, त्याच्यापासूनच सुरुवात होते. तर त्याच्यावर तुम्ही कसं काम करता आणि प्लॅनचं तुमच्या दृष्टिकोनातून महत्व काय सांगा? आता याच्यात चर्चा करायची झाली तर सर, आता क्लायंट येतो, त्यांची रिक्वायरमेंट सांगतो, माझा एवढ्या साईजचा प्लॉट आहे, मला याच्यात अशी अशी रिक्वायरमेंट आहे. मग माणूस त्यात काय करतो, आपण काय त्यात सांगू शकतो सर, तुम्हाला बजेट एवढं जाईल आणि यानुसार तुम्ही एवढं हे करू शकता, इनिशियल अमाऊंट म्हणा, जे काय असेल ते आपण त्याला बोलू शकतो. आणि जेवढं शक्य होईल, पॉसिबल होईल तेवढं आपण वास्तुशास्त्रात त्याचे सर प्लॅनिंग करू शकतो. बरोबर. पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही आता जसं सुरुवातीला आपण म्हणलो की कायम प्रश्न पडत असतात, त्यातलाच हा एक प्रश्न जे कस्टमर तुम्हाला कायम विचारत असेल ते म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आमचं घर बनवून द्या, असा एक जो प्रश्न असतो. आणि अशा वेळेला एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं की आपण एक चांगलं दर्जेदार काम करावं जे दीर्घायू टिकेल असं. अशा वेळेला दर्जा आणि बजेट या दोन्हीची कशी सांगड घालता? विषय कसा आहे सर माहिती आहे का, जर तुम्ही दर्जेदार काम करायला गेलं तर बजेटमध्ये कॉम्प्रोमाइज करून जमणार नाही सर. आणि जिथं कॉस्ट कटिंग करता येईल तिथं 100% आम्ही कॉस्ट कटिंग करतोच ना सर. तुम्ही आम्हाला कन्सल्ट हायर कशासाठी केलंय ऍज अ इंजिनियर, किंवा तुम्ही हे करून घ्या, किंवा कमी बजेटमध्ये आमचं लो बजेटमध्ये कन्स्ट्रक्शन चांगलं व्हावं. बरोबर. आणि विषय बघितला सर तर पिढ्या 2 पिढ्या नंतर घर होतं, वास्तू होते. माणूस काय विचार करतो, पै गोळा करून घर बांधतो सर. म्हणून घर बांधताना कधीच मला असं जाणवलं नाही किंवा कस्टमर म्हणलेत किंवा क्लायंट म्हणलेत किंवा एवढ्या बजेटमध्ये माझं एवढं करून द्या, हा कधी प्रश्न चालला नाही. आणि आलंही असेल तर आपण काय करतो सर, तुम्ही त्या बजेटमध्ये 4 रूम काढायचे तिथे 3 रूम काढा. अच्छा, अशा काहीतरी ऍडजस्टमेंट करावी. हो, बिलकुल बिलकुल. बरोबर आहे. पुढचा प्रश्न असा थोडा वेगळा आहे, ते म्हणजे जसं तुम्ही जास्त फिरलेला आहात बऱ्याच ठिकाणी, पण तुम्ही मूळचे इथले आहात आणि आता इंजिनियर आहात. अशा दोन्ही अँगल मधनं तो प्रश्न आहे, तो म्हणजे धाराशिव जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन असं एक इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर आता काम झालं पाहिजे, पुढच्या 10-15 वर्षात काम झालं पाहिजे, तर आपण धाराशिवला पुण्या मुंबईच्या तुलनेत पुढे नेऊ शकतो? नाही, सगळ्यात महत्वाचं आता रिसेंटली सर आपण प्रयागराजला जाऊन आलो मी. जाताना मला ज्या काही सिटी लागल्यात त्याच्यात एवढा मला अनुभव चांगला वाटला, किंवा सिटी मधला स्पेस आणि त्यांची डेव्हलपमेंट. आपला MIDC एरिया किती आहे बघा सर, त्या MIDC एरियातून GDP म्हणतो ना आपण देशाचा, तसाच डिस्ट्रिक्टचा पण GDP राहतो सर. बरोबर. MIDCतून थ्रू. मग सुरुवातीला प्रथम आपलं MIDC ग्रोथ चांगली व्हायला पाहिजे सर. नवीन नवीन उद्योग आले पाहिजे जेणेकरून इथल्या जिल्ह्यातील लोकांना एक रोजगार मिळेल. आणि जेव्हा रोजगार मिळेल तेव्हाच बाकीच्या गोष्टी घडतील सर. मला सांग, तुम्ही टॅक्स कधी भरता, जेव्हा तुमचा एक्सीड मनी, आताच लिमिट केले 12 लाख रुपये, जेव्हा तुम्ही 13 लाख रुपये ट्रान्झॅक्शन होईल तेव्हाच तुम्हाला टॅक्स बसेल सर. आणि तो टॅक्स जेव्हा भरतो आपण तेव्हा तो कुठं ना कुठं नगरपालिकेला किंवा जे काय महानगरपालिकेला त्याला कामातच येतो सर तो. बरोबर, अगदी बरोबर. हा जसा एक मुद्दा आहे तसा मग शासनाकडनं काय अपेक्षित किंवा शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत आता जसं तुम्ही मुद्दा सांगितला त्याच्यासाठी? पारदर्शीपणा ठेवणं सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे सर. बरं. तुम्ही आता साहजिक आहे सर, टेंडर काढतात, बऱ्याचशा गोष्टी आहेत सर, रोड आलं, पाटबंधारे आलं, सगळ्या गोष्टी आल्या, पण त्यात पारदर्शीपणा ठेवला पाहिजे सर. आता मी कधी कधी जातो सर, कॉन्क्रीट आपण वापरलेलं असतं किती ऍग्रिगेट, त्यात ऍक्च्युअल काय करतात तिथं हे बी गोष्ट पाहणं महत्वाचं आहे. बरं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न येतो, आता जसे तुम्ही तरुण एक इंजिनियर आहात, पण या क्षेत्रात जसे एक फ्रेशर इंजिनियर्स येतात, तुमचे पुढचे ज्युनियर्स येतात, तर त्यांना एक सिनियर म्हणून आणि एक मित्र म्हणून काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी, किंवा गुरुमंत्र यशाचा फॉर्म्युला काय सांगा? असं गुरुमंत्र म्हणता येणार ना सर, कारण की मरेपर्यंत किंवा वयाच्या एक रिटायरमेंट पर्यंत माणूस हा शिकतच विद्यार्थीच राहतो सर. फक्त एक सल्ला म्हणून सांगू शकतो, किंवा खूप अफाट म्हणजे समुद्रासारखे मोठे व्यवसाय आहे किंवा एक करिअर आहे याच्यात,
मग त्या दृष्टीनं बघून एक एक पाऊल उचललं पाहिजे एवढं मी सांगू इच्छितो सर. दुसरं, जेव्हा कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता? ऍज अ इंजिनियर का ऍज अ ओनर? ऍज अ इंजिनियर म्हणून आम्हाला हवेत की खरे बघितले पाहिजेत जणू काय, कारण आम्हाला हे उत्तर तुमच्याकडनं दोन्ही अँगल हवे. जर जेव्हा हे काही ज्यांना घर बांधायचंय ते जेव्हा बघतायत तेव्हा सुद्धा त्यांना वाटलं पाहिजे की हा पॅरामीटर खरा आहे, हा बघितला पाहिजे. त्यामुळे इंजिनियर म्हणून आम्हाला तुमच्याकडनं उत्तर हवे की काय पॅरामीटर्स असतात? मी मॅक्सिमम साईटवर सर आयकॉन स्टील वापरतो. याच्यात नो ऑब्जेक्शन. का तर मला डीएस पाहिजे सर, डक्टाईल स्ट्रेंथ पाहिजे, आणि त्याची जी इलास्टिसिटी आहे सर, जास्त स्ट्रेंथ नॅचरली मी काय म्हणतो सर, रॉ मटेरियल सगळ्याच कंपन्या सारख्या वापरतात. बघायचा उद्देश काय? इलास्टिसिटी. जेव्हा आपण एखादा बार बेंड करतो किंवा करोजन तर काय जनरल आहे सर, सगळ्या स्टीलला करोजन लागतं. ऍज ऍटमॉस्फिअर मध्ये ठेवल्यामुळे ते करोजन तर होणं साहजिक आहे. मी फक्त डक्टिलिटी, इलास्टिसिटी आणि त्याची काय स्ट्रेंथ आहे ते पॅरामीटर लक्षात घेऊन आपण स्टील चॉईस करतो सर. बरोबर आहे. आणि आतापर्यंत स्टील चॉईस करायचा विषयच राहत नाही सर. मला आहे, मी बघितलेला आहे सर आयकॉन. ऍक्च्युअली मी जालन्याला जाऊन आम्ही बघितलेला आहे, त्याच्यामुळे मला त्याच्यात पूर्ण पारदर्शीपणा दिसलेला आहे. क्या बात आहे. मॅक्सिमम डोंगरे साहेबांकडून आपण ते पूर्ण ते आयकॉनच वापरतोय. क्या बात आहे. आणि आयकॉनच्या सर्व्हिस बद्दल काय सांगाल? हे झालं प्रॉडक्ट बद्दल. त्यांच्या सर्व्हिस बद्दल? नाही, 5 स्टार रेटिंग आहे सर. ठीक आहे. क्या बात आहे. आतापर्यंत केलेल्या प्रोजेक्ट पैकी असा एक प्रोजेक्ट सांगू शकाल का की जो प्रोजेक्ट तुमची ओळख बनलाय किंवा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे तुमचा, असा एखादा प्रोजेक्ट? मी हॉस्पिटल सांगेन सर, तुळजापूर मधली स्पेशालिटी हॉस्पिटल आहे सर. ओके. आणि काय विशेषता आहे त्या प्रोजेक्ट मध्ये तुमच्या दृष्टिकोनातून? 10 फूट कॅन्टिलिव्हर घेतलाय सर मी तिथे. बरं. आणि त्याच्यावरती पूर्ण ऑफिस आणि ऑपरेशन थिएटर आहेत सर. ओके. त्यामुळे ही तुमची स्पेशल आहे आणि ही ओळख बनली तुमची. हो हो. त्यामध्ये सो हे होते इंजिनियर रणजित निंबाळकर, आणि त्यांनी स्वतः आतापर्यंत त्यांचा झालेला प्रवास खरं तर खडतर आहे, पण मग अशी मी म्हटलं तसं की जेवढा तो प्रवास खडतर असतो तेवढी अजून ताकद मिळते तुम्हाला पुढे जाण्याची, आणि त्याप्रमाणे ते पुढे चाललेले आहेत. आजवर त्यांनी अनेक प्रोजेक्ट कंप्लीट केलेले आहेत. पण मी म्हणेन की हा आता फक्त पहिला टप्पा आहे जो त्यांनी या करिअर मधला सुरुवात केलेली आहे. अजून बरेच मोठे मोठे टप्पे आणि मोठे मोठे प्रकल्प त्यांच्या हातून घडावेत, आणि त्यामध्ये आयकॉनिक प्रोजेक्ट अनेक असावेत. याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.